मागील आठवडी आपण फार महत्त्वाच्या गोष्टी शिकलो आणि त्या गोष्टी उजळणी तर होईलच, पण त्याच्या अगोदर आपण देवाला विनंती करूया की आपल्याला त्याला मार्गदर्शन करावं. होत आहे तेवढे आपण गुडघे टेकू प्रार्थना. जगातील महान सेनाधीश परमेश्वर देवा, पुन्हा एक वार आम्ही जिवंत तुमच्या चरणी आलेलो आहोत. ही फक्त तुमचीच इच्छा नाही तर आमची देखील इच्छा आहे की आम्ही आध्यात्मिकरित्या वाढावं आणि वारंवार प्रत्येक आठवडी तुम्ही आम्हाला संधी देत आहात. आम्हाला माहीत आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्हाला हे संधी मिळणार नाही. अशा प्रकारची एकत्र येऊन तुमचं वचन शिकण्याची आम्हाला संधी मिळणार नाही. म्हणून विनंती करत आहोत की या सर्व गोष्टीचं गांभीर्य आम्हाला कळू दे, जेणेकरून जे शिक्षण आज आम्हाला मिळत आहे तेच शिक्षण आमच्यापर्यंत आणि आम्हाला इथून पुढच्या काळामध्ये प्राप्त होईल आणि त्या शिक्षणावरती आम्ही निर्णय घेणार आहोत असा आमचा पूर्ण विश्वास आहे. म्हणून जे सत्य आहे ते तुमच्या वचनातून शिकण्यासाठी आम्हाला सहाय्य मदत करा. मागत आहोत की इथून पुढची वेळ आणि आमचं सर्वस्व आम्ही तुमच्या अधीन स्वाधीन करत आहोत. आम्हाला तुम्ही चालवा. तुमचा विचार, तुमचे शब्द, तुमची वाणी मधुर आहे. आमच्या पापांची चुकांची दैनिक कृपेने क्षमा करा. एवढंच नाही तर ते पाप पुसून टाका, जेणेकरून ज्यावेळेस न्याय निवडा होईल त्यावेळेस आम्ही पवित्र असे ठरले जाऊ आणि आम्हाला सार्वकालिक जीवन मिळेल. इथून पुढची वेळ आणि आमचं सर्वस्व तुमच्या अधीन स्वाधीन करू. नम्र प्रार्थना येशूच्या नावे मागतो, म्हणून तुम्ही ऐका. मागील आठवडी आपण 3 मंदिराविषयी शिकलो. लवकर सांगा 3 मंदिर कोणती? वचन मग उत्तर. वचन बरोबर आहे उत्तर. इब्रिकारास पत्र 8 1 आणि 2 तिथं लिहिलंय स्वर्गाच्या राज्यामध्ये देवाचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये फक्त 2 भाग आहेत. कोणते 2 भाग? पवित्र स्थान आणि परमपवित्र स्थान. तिथं दर्शन मंडप का नाही? कारण की तेच मंदिर बघून मोशेला सांगण्यात आलं की तशा प्रकारचं मंदिर बांध. तशा प्रकारचं मंदिर बांध म्हटल्यानंतर मोशेनं दर्शन मंडप का बांधावं? तुम्ही काय तर बोलला. बर, काय कार्य होणार होतं? अर्पण देण्याचं आणि अर्पण देण्याचं कार्य म्हणजेच ख्रिस्त इकडे येऊन स्वतःचा. स्वर्गाच्या राज्यामध्ये मृत्यू नाही. साधं सोपं उत्तर. स्वर्गाच्या राज्यामध्ये मृत्यू आहे का? नाही. म्हणून येशू ख्रिस्त स्वर्गाच्या राज्यामध्ये मृत्यू पावणार नाही. तो मृत्यू कुठं पत्करणार? भूतलावरती. म्हणून हे दर्शन मंडप जे आहे ते भूतलावरती आहे, स्वर्गाच्या राज्यात नाही. बर, ते एक मंदिर झालं. दुसरं मंदिर मोशेने बांधलं. उत्तर वचन 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 निर्गम 25:8. आणखी कोणतं तर उत्तर आहे का दुसरं, जर तुम्हाला आठवत असेल तर? नाही नाही नाही, दुसऱ्या मंदिराविषयी चाललंय बोलायचं. नाही, दुसरं मंदिर. दुसऱ्या मंदिराविषयी दुसरं कोणतं वचन आहे का? भूतलासाठी दुसरं वचन आहे का? ते स्वर्गीय मंदिर. अनुवाद 8:25 का 25:8? 25:8 सांगितलं होतं. बरं, ठीक आहे ठीक आहे. तिसरं मंदिर आपलं शरीर. वचन सांगा. 1 कोरिन्थियकास पत्र 3 अध्याय 16 वचन. काय लिहिले त्याच्यात? काय लिहिलं विचारलं की गोंधळतो आपण. कुठं जायचंय? शिवाजीनगरला जायचंय. कसं जायचं? माहिती. तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो हे तुम्हाला ठाऊक नाही काय? काय कॉन्फिडन्स. बायबल उघडून वचन वाचलं मला सांगते माहित आहे. न बायबल वाचता सांगा. बर, आणखी कोणतं वचन? इब्री 8:1-2. अहो, तिसरं मंदिर.
तिसरं मंदिर, पहिलं मंदिर नाही, तिसरं मंदिर. पहिले करंदीकरास पत्र 6वा अध्याय 19 वचन काय लिहिले? 6:19 मध्ये तुमचे शरीर हा तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा हा जेव्हापासून तुम्हाला मिळाला आहे हा त्याचे मंदिर आहे. हा तुमचं शरीर मंदिर आहे. बर ठीक आहे. मग देवाच्या वचनामध्ये आपल्याला 2 वचनं सापडली जे शरीराच्या मंदिराविषयी सांगतात. मग पवित्र स्थानाचा विचार करत असताना देवाचं वचन म्हणतं आपण ह्या मंदिराचा पण विचार केला पाहिजे. बर ठीक आहे. आज आपण विशेष करून कोकऱ्याविषयी शिकणार आहोत. कोकऱ्याविषयी शिकणार आहोत की ते कोकरू जे आहे ते कोकरू काय करतं त्याच्याविषयी आपण थोडं शिकणार आहोत. एक व्हिडिओ मी पाहिला, YouTube वरती असेल तो व्हिडिओ. त्या YouTube व्हिडिओचं नाव आज माझ्या लक्षात नाहीये, पण एक वडील आणि एक मुलगा जो असतो तो खूप जवळचं नातं त्यांचं असतं, खूप जवळचं. आणि वडील जो असतो तो रेल्वेमध्ये कामाला असतो आणि वडिलाचं काम असतं की रेल्वेचे रूळ जे आहेत ते बरोबर रेल्वे आली की बरोबर ते रुळाची काय करायची, मांडणी करायची. आणि त्या रेल्वेच्या रुळावरती त्या ठिकाणी एक नदी होती आणि नदीवरती एक पूल बांधण्यात आला होता. ठीक आहे. तर ज्या वेळेस रेल्वे येत नसत त्यावेळेस तो पूल काय केला जायचा, उघडला जायचा. ज्या वेळेस रेल्वे यायची त्यावेळेस तो पूल बंद करून ते रूळ जे आहेत त्या रुळावरून रेल्वे पार व्हायची. तर वडील जो आहे तो ह्या लेकराला त्याच्या मुलग्याला घेऊन दररोज त्या ठिकाणी जायचा आणि ते लेकरू जे आहे ते खूप आनंदानं हे बघ ते बघ ते बघ असं करायचं. आणि मग एक दिवशी वडील त्याच्या कामाच्या ठिकाणी बसलेला असताना ते काय म्हणतात त्याला, हँडल म्हणूया, जिथं ते रूळ बदलले जातात त्या ठिकाणी असताना तो बघतो की त्याचा मुलगा जो आहे तो खेळत 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 काय गेलेला आहे, त्या पुलाच्या जवळ गेलेला आहे. आणि मग पुलाच्या जवळ गेल्यानंतर ह्या वडिलांना कळालं की रेल्वेची वेळ होणार आहे, रेल्वे लवकर येणार आहे आणि काय होणार आहे, तो पूल बंद केला पाहिजे. तर ज्या वेळेस हा वडील पाहतो त्याच्या मुलग्याकडं तोपर्यंत फार वेळ झालेला असतो की बाबा लेकराला सांगावं की तिथून बाजूला हो, मला काय करायचंय, पूल बंद करायचा आहे जेणेकरून रेल्वेमध्ये जे प्रवासी आहेत ते प्रवासी काय होतील, पार होतील. पण आता त्या लेकराला त्यानं वाचवायचं का तो पूल बंद करून पूर्ण रेल्वेमध्ये जी माणसं आहेत त्यांना त्यानं वाचवायचं. तुम्ही काय करा, दोघांपैकी एकालाच वाचवायचं. अंकल तुम्ही काय कराल, आशिष तुमचा मुलगा आहे, काय कराल अंकल वडील आणि मुलगा, अंकल तुम्ही सांगा. रेल्वे कराल का, कराल का? दादा तुम्ही सांगा, तुमचा मुलगा बसलाय, काय काय कराल तुम्ही? मुलाचं जास्त करून प्राधान्य असतं आपलं मानव ज्ञानात. तर तो वडील काय करतो, त्या मुलग्याला बघतो की तो ब्रिजच्या खाली आहे, पण ब्रिज बंद केला की मुलगा तो ब्रिजच्या खाली दबून मरून जाणार. तर ह्या वडिलाकडे दुसरा पर्याय नसतो म्हणून वडील काय करतो, शेवटचं तो हँडल काय असतं ते वळतो आणि ब्रिज बंद होतो आणि तो हँडल जे आहे ते पकडून ठेवतो आणि त्याला जाणवतं की ते हँडल जर सोडलं की काय होईल, रेल्वे कोलमडून पडेल आणि रेल्वेमधले जितके लोक आहेत ते सर्व मरून जातील. आणि म्हणून ते हँडल पकडून ठेवतो आणि तो रडायला सुरुवात करतो. त्याने माहित आहे की बाबा ते लेकरू जे आहे ते मरण पावलेले आहे. आणि मग ज्यावेळेस रेल्वे पार होती त्यावेळेस त्या ठिकाणी त्याच्या समोर ती रेल्वे येते आणि समोर रेल्वे जात असताना त्या रेल्वेमध्ये बसलेले लोक त्याला दिसतात. त्या रेल्वेमध्ये कोण कोण लोक असतात माहित आहे का, जे लोक जुगार खेळत आहेत. काय काय लोक जे आहेत ते बिडी सिगरेट ओढत आहेत. काय काय लोक त्या ठिकाणी आहेत म्हणजे तरुण लोक आहेत जे
आपल्याच मद्दधुंद अवस्थेमध्ये आहेत. काय काय लोक त्या ठिकाणी आहेत जे फार दुःखी आहेत, कष्टी आहेत असे. मग हा व्यक्ती बघतो की अशा प्रकारच्या लोकांना वाचवण्यासाठी त्याला त्याच्या लेकराचे प्राण द्यावे. असा तो व्हिडिओ आहे. मला माहित नाही त्या व्हिडिओचं काहीतरी ट्रेन म्हणून काहीतरी व्हिडिओ आहे. तर जरा लक्ष द्या. ज्यावेळेस आपण कोकऱ्याचा विचार करतो ना, तर देव जो पिता आहे त्या देव जो पित्याला आपल्या सगळ्यांचं पाप घेऊन त्या लेकरावरती ठेवावं लागलं आणि त्या लेकराचे प्राण जावे लागले. जर देव जो पिता त्यानं पाप त्याच्या लेकरावरती म्हणजे येशू ख्रिस्तावरती जर ठेवलं नसतं तर तुम्ही आणि मी आज आपल्याला आशाहीन असतो आणि आपल्याला सार्वकालिक जीवनाची आशा मिळाली नसते. म्हणजे जरा लक्ष द्या, आपण कितीही पापाची कबुली इथं करू, पापी मनुष्य त्या कोकऱ्यावरती पापाची किती कबुली करू दे, पण शेवटी देव जो पित्याला निर्णय घ्यावा लागतो की ते पाप जे आहे ते पाप कोकऱ्यावरून पाप्यावरून कोकऱ्यावरती ठेवायचं. म्हणजे देव जो पित्याला निर्णय घ्यावा लागला. आणि देवाचं वचन म्हणतं की ज्या वेळेस त्या पाप्यानं कोकऱ्यावरती पापाची कबुली केली त्यावेळेस त्या पाप्याला काय करावं लागलं, त्या कोकराला वधावं लागलं. कोकऱ्याला वधत असताना त्याच्याकडे बघायचं त्या पाप्यानं, आणि जर ते कोकरू त्याच्या हातामध्ये असेल आणि तो वधत असेल आणि त्या कोकऱ्याला तडफडून त्रास होत असेल तर त्या पाप्यानं त्याच्याकडे बघायचं. हे कुठं वाचलं आपण? कुठं वाचलं? जुन्या करारामध्ये वाचलं की जे लोक त्याला बलिदान करताना पाहतील ते त्याच्याकडे पाहतील. मागच्या आठवडी शिकलो. झकराया 12 धाका बरोबर. मराठीमध्ये वाचा. आणि मी दाविदाच्या घराण्यावर हा. व यरूशलेम निवासावर कृपा व विनवणी हा. यांच्या आत्म्याचा वर्षाव करेल. बस पुढे. आणि ज्या मला त्यांनी विधिले हा. त्या मजकडे ते पाहतील. ज्यांनी मला विधिले ते मजकड पाहतील. म्हणजे येशू ख्रिस्त कोकऱ्यासंती जे होईल ते येशू ख्रिस्तासंती होणार. म्हणजे त्या कोकऱ्याकडं बघत असताना तो पापी नक्कीच विचार करेल की बाबा माझ्यामुळं या निष्पाप कोकऱ्याचं काय होत आहे, बलिदान होत आहे, त्याच्यामुळे त्याच्या अंतःकरणामध्ये फरक पडतो. म्हणजे थोडक्यात काय, ज्यावेळेस आपण येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती प्राण देताना पाहतो त्यावेळेस आपल्या अंतःकरणामध्ये बदल घडतो. म्हणून देवाचं वचन म्हणतं की दररोज आपण 1 तास कमीत कमी येशू ख्रिस्ताच्या आयुष्यामध्ये शेवटचे जे क्षण आहेत त्या क्षणाचा वारंवार विचार केला पाहिजे. का? ज्या व्यक्तीला आपण पापासाठी मरण त्याला पत्करावं लागलं, आपण त्याला मारलं, त्याच्याकडे बघितल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये फरक पडतो. जर आपण बाकीच्या गोष्टीकडे लक्ष दिलं, येशू ख्रिस्ताकडे लक्ष न देता, अंतःकरणामध्ये फरक पडत नाही. नाही पडत अंतःकरणामध्ये फरक. म्हणून देवाचं वचन म्हणतं, म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो तुम्ही मजकड पहा. म्हणून देव म्हणतो की तुम्ही येशू ख्रिस्ताकडे पहा. कारण की का? आपल्या अंतःकरणामध्ये फरक पडण्यासाठी तो निष्पाप कोकरा जो बलिदान केलेला आहे तो ज्यावेळेस आपण पाहू त्यावेळेस आपल्या अंतःकरणामध्ये फरक पडतो. कल्पना करा की तुमची लेकरं तुमचं ऐकत नाहीत. तुम्हाला काय वाटतं, काय त्यांच्या अंतःकरणामध्ये तुम्ही बिंबवल्यानंतर त्यांचं अंतःकरण बदलेल? प्रेम. बरं, प्रेम म्हणजे नेमकं काय करा? बऱ्या वाईट गोष्टीची त्याला आपण जाणीव. तरी देखील काय काय लेकरं ऐकत नाही. बरं वाईट त्यांना माहित आहे तरी देखील काय कराल मग? हा, काय कराल? देवाची भीती करा. हा, परमेश्वराच्या भयामध्ये काय सांगाल? परमेश्वर तुला शासन दिलं असं?
परमेश्वराला त्या व्यक्तीनं बघितलेलंच नाही, काय त्याचं मन पाझरणार आहे. मी काय काय आई वडिलांना हे करताना ऐकले. जर आईला वाटतं की तिचं लेकरू शिकत नाहीये, शिक्षण व्यवस्थित घेत नाही, आई वडिलांच्या आज्ञेत राहत नाही, तर ती आई काय करते की त्या लेकराला घेते आणि वडील जिथं कामाला जातो ना तिथं घेऊन जाते आणि वडिलाला झालेला त्रास, वडिलाला मिळालेलं कष्ट जे आहे ते आई म्हणते, बघ तुझा वडील एवढं कष्ट करतोय तुझ्यासाठी, आता तर कमीत कमी शिक, आता तर कमीत कमी देवाच्या सानिध्यात ये, आता तर कमीत कमी ह्या वडिलाकडे बघून तू काय कर, तुझं मन जे आहे ते कोमल कर. त्या वडिलाला ज्यावेळेस तो त्रास संकटामध्ये ते लेकरू बघतं ना, त्यावेळेस त्याला कळतं की बाबा खरंच माझे वडील माझ्यासाठी खूप कष्ट करतात. हे जर तुम्ही तुमच्या लेकरांसाठी केलं तर तुमच्या लेकरांच्या अंतःकरणामध्ये बदल घडून येण्याची शाश्वती जास्त आहे. कारण की त्या लेकरानं त्या पित्याला पाहिलेलं नाही, पण ते लेकरू ज्यावेळेस ह्या पित्याला पाहिजे त्यावेळेस तुम्ही त्या लेकराला त्या पित्याविषयी सांगू शकता. मी ज्यावेळेस लहान होतो, त्या लेकराच्या वयाचं असेल, मंडळीमध्ये बसायचो, गावाकडचं मंदिर, चटईवरती सतरंजी असायची त्यावेळेस, असे बाकडे वगैरे काय नव्हते, तर तिथं बसून मी प्रचारक यायचे, ते सांगायचे देव जो पिता आहे तो प्रेमळ आहे, दयाळू आहे, कृपाळू आहे. मला ते कळत नसायचं. मी माझ्या वडिलांकडे बघायचो, पिता म्हणजे मला तोच पिता ना, मला काय माहिती स्वर्गाच्या राज्यामध्ये कोण पिता, काय पिता. तर ज्या ज्या वेळेस ते सांगायचे तसे आहेत तर मी माझ्या वडिलांकडे बघायचो. म्हणून तुम्हाला जर तुमच्या लेकरांचं अंतःकरण बदलायचं असेल ना, तर जर तुम्हाला वाटतं की आईच ऐकत नाही तर वडिलांना आईचं कष्ट लेकरांना दाखवायचं. बाबा बघ ते कष्ट बघ, मग तुला कळेल की काय त्रास संकट असतो आयुष्यात. जर तुम्हाला वाटतं की वडिलाच ऐकत नाहीत, वडिलाविषयी आईनं सांगायचं एवढं कष्ट तुझे वडील करत नाहीत, मग त्या लेकराच्या अंतःकरणामध्ये हळूहळू बदल घडायला सुरुवात होते. का? कारण की अनुभव आहे ना आई वडिलांचा, नाता आहे ना आई वडिलांसाठी. म्हणून बंधू आणि भगिनीनो, ज्यावेळेस पोखऱ्याचा आपण विचार करतो त्यावेळेस ख्रिस्ताचा विचार आपण केला पाहिजे. एक घडलेली गोष्ट, एक पाळक होते आणि ते पाळक खूप चांगला प्रचार करायचे, खूप लोकांना त्यांनी सत्यामध्ये आणलं होतं. पण ते पाळक काय करायचे, स्वतः पाप करायचे, स्वतः चुकीच्या मार्गावरती होते. आणि म्हणून त्यांना त्याच्याविषयी खूप वाईट वाटलं की मी पाप करतोय, मला हे पाप करायचं नाही, मी लोकांसमोर आता कसा उभा राहू, या सर्व गोष्टी त्याच्यासमोर आल्या. मग एक रात्री विचार करत करत असताना ते झोपी गेले. झोपी गेल्यानंतर त्यांना एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये त्यांनी एक व्यक्तीला येशू ख्रिस्ताला मारताना पाहिलं. येशू ख्रिस्ताला किती फटके मिळाले? मराठी 39 फटके. तर 39 फटके येशू ख्रिस्ताला मिळत असताना हा व्यक्ती जो स्वप्नात बघायला लागलाय की दुसरा व्यक्ती काय करत आहे, फटके मारत आहे. तर हा व्यक्ती जो स्वप्नामध्ये आहे, पाळक जो आहे, त्याला खूप वाईट वाटलं. माझ्या येशू ख्रिस्ताला इतका त्रास, हा फटके मारत आहे, हा कोण आहे म्हणून असं जाऊन त्याच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि बाजूला वळवतो. तर ह्यालाच आश्चर्य वाटतं. का? हा स्वतःलाच बघतो त्या ठिकाणी, स्वतःला पाहतो, किंचाळतो, म्हणतो, म्हणजे तो झोपेतून जागा होतो, म्हणतो की मी फक्त येशू ख्रिस्ताला त्रास होऊ नये एवढाच विचार करतो, पण कृतीमध्ये काय नाही. फक्त ख्रिस्ताला त्रास होऊ नये बरोबर आहे ना, पण कृतीमध्ये आहे का? नाही. म्हणून देवाचं वचन म्हणतं की जे कोणी येशू ख्रिस्ताला विधतील ते काय होतील, ते येशू ख्रिस्ताकडे पाहतील. मी मागच्या वेळेस एक प्रश्न विचारला होता, त्या ठिकाणी एक कोण होता जो म्हटला खरंच हा देवाचा पुत्र आहे. म्हणजे शताधिपती, ज्या व्यक्तीनं येशू ख्रिस्ताकडे पाहिलं त्याला खरंच येशू ख्रिस्ताची कळवळ आला, येशू ख्रिस्ताचा, आणि तो म्हटला की खरंच हा देवाचा पुत्र आहे. आता आपण ह्याच कोकऱ्याविषयी पुढं शिकणार आहोत. या कोकऱ्याविषयी जुन्या करारामध्ये तुम्ही काय शिकता? यशायाचा 53वा अध्याय,
यशायाचा 53वा अध्याय आहे 3 आणि 7. आज आपण कोकऱ्याला पाहायचंय. यशाया 53 3 ते 7 कधी वाचलं जातं हे? प्रभू भोजनाच्या वेळेस. बर, ठीक आहे, वाचा मराठीत. तरुण लोक कोणतरी वाचा मराठीमधून. तुच्छ मानलेला, मनुष्याने टाकलेला, हा. क्लेशाने व्यापलेला हम्म. व व्याधीशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरले. लोक तोंडे फिरवीत. मग आता मला सांगा की लोक जर तोंड फिरवत असतील, आज जर येशू ख्रिस्त असता तर लोकांनी तोंड फिरवले असते का हो? नाही. बर, वैयक्तिक प्रश्न, तुम्ही काय केलं असतं? व्याधीशी परिचित, काय आहे पुढं? परत एकदा क्लेशाने वाचा. व्यापलेला, क्लेशाने व्यापलेला. क्लेशाने व्यापलेला म्हणजे काय? बरं. हा. पुढे काय लिहिलंय शब्द? व्याधीशी परिचित. पण पुढे असलेला असा तो हा. पुरुष पाहून लोक तोंडे फिरवेत हा. व त्याला मग आता तुच्छ तोंड का फिरवत होते? का तोंड फिरवत होते लोक? सर्व गोष्टीने व्यापलेला. मग त्या ठिकाणी लोकांना त्रास नव्हता का? येशू ख्रिस्तालाच फक्त त्रास झाला? बाबा हा त्रासामध्ये आहे, आम्ही चांगले आहोत, आम्ही का पाहावं याच्याकडे, असं होतं का? त्याला ते आपलं मानतच नव्हते ना, आपलं मानतच नव्हते. आपलं मानत नव्हते. बरं, ते एक कारण असू शकेल, पण इथं व्याधीशी परिचित. आपल्याला कोण जर आजारी पडलं, वाटलं की आपण त्याला दवाखान्यात घेऊन जातो कधीकधी. दुसऱ्यांचे दुःख जाणण्याची किंवा ओझे घेण्याचा स्वभाव मानवी लोकांचा नव्हता. बर, म्हणजे तशा अवस्थेत बघू शकतो. जर यहुदी लोकांचा तुम्ही विचार केला, विशेष करून यहुदी लोक स्वतःला फार उंच समजायचे. आणि हा मुलगा म्हणजे येशू ख्रिस्त कोणाचा मुलगा होता? सुताराचा मुलगा. आता सुताराचा मुलगा जर आमच्या संगती बोलत असेल आणि आम्ही जे ग्रंथ शिकलेलो आहोत त्या ग्रंथातून आम्हाला जर बोलत असेल, सांगत असेल, तर आम्ही त्याच्याकडे का लक्ष द्या? कळालं का? म्हणजे त्यावेळेस यहुदी जे होते ते म्हणायचे की आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत, स्वर्गाच्या राज्यात जर कोण जाणार असेल तर आम्हीच, दुसरे कोणीही जाणार नाही. म्हणून समारी लोक जे आहेत किंवा शमरोनी लोक जे आहेत ते यहुदी लोकांना पसंत करत नव्हते. म्हणून येशू ख्रिस्त ज्यावेळेस याकोबाच्या विहिरीवरती गेला, त्या ठिकाणी कोणती स्त्री आली? शमरोनी स्त्री आली. तिनं काय सांगितलं येशू ख्रिस्ताला? मी शमरोनी आहे, तुम्ही यहुदी आहात, तुम्ही माझ्याकडे पाणी कसं मागू शकता? का? कारण की त्यावेळेस असा विचार पसरवण्यात आला होता की यहुदी जे आहेत ते सर्वश्रेष्ठ आणि समारी लोक जे आहेत ते फार तुच्छ. म्हणून ज्यावेळेस येशू ख्रिस्तावरती त्रास संकट आले, त्यावेळेस त्रास संकट, कल्पना करा ना, तुमचा शेजारी जो आहे तो कायम त्रास संकटामध्ये, तुम्ही किती वेळ त्याच्या संगती राहा? कायम त्याच्या घरामध्ये दुखणं, कायम त्याच्या घरामध्ये भांडणं, कायम त्याच्या घरामध्ये त्रास संकट क्लेश. तुम्ही काय म्हणाल? काहीतरी सैतानीच कार्य आहे, बरोबर ना? पण जरा लक्ष द्या, येशू ख्रिस्तानं हे सगळं स्वतःवरती घेतलं का? कारण की तुम्हाला आणि मला व्यवस्थित आणि चांगलं आयुष्य मिळावं. पुढे वाचू. हा. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्याला ताडण केलेले, देवाने त्याच्यावर प्रहार केलेले व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लेखले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला. आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली. आम्हाला शांती देणारी शिक्षा त्याला झाली म्हणजे काय? आत्ताच वाचलं काय त्याचा? तुम्हाला आणि मला जर शांती पाहिजे तर त्याला काय करावं लागेल? ताडण, शिक्षा, त्रास, संकट सहन करावं लागेल. म्हणजे थोडक्यात काय की येशू ख्रिस्ताला जो त्रास झाला तो त्रास कोणाला व्हायला पाहिजे? तुम्हाला आणि मला. पण येशू ख्रिस्त म्हणाला की तो त्रास संकट जो आहे तो मी इथं तुझ्यासाठी सहन करीन, पण तू काय कर, माझं आयुष्य घे आणि जसा मी पवित्र जगलो तसं तू पवित्र आयुष्य जग. तोच भाग या ठिकाणी येशू ख्रिस्त फक्त इथं पाप स्वतःवरती घेऊन पापाची क्षमा करतो, इथं तारण देत नाही.
इथं तुमची तारणाची योजना समाप्त होत नाही. तारण जर पाहिजे तर तुम्हाला पुढं 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 जावं लागेल, कारण की देव इथं आहे. येशू ख्रिस्त काय म्हणतो? पित्याकडं माझ्या वाचून कोणीही जाऊ शकत नाही. आता येशू ख्रिस्त म्हणतो माझ्या वाचून. माझ्या वाचून म्हणजे कुठं? येशू ख्रिस्त इथंच आहे का? इथं पण आहे, इथं पण आहे. मग पिता इतर आहे तर आपण इथून डायरेक्ट इथं जाणार आहोत का? मग आपल्याला पवित्र स्थान, परम पवित्र स्थानामध्ये जावं लागेल, कारण की पिता तिथं आहे. म्हणून सार्वकालिक जीवन तुम्हाला इथं मिळत नाही. बहुतांश ख्रिस्ती लोक स्वार्थिक जरी असले, पाळक जरी असले, इथपर्यंत शिकवतात. इथं फक्त पापाची क्षमा होते, इथं बाकीच्या गोष्टी होत नाहीत. बर, आता इथलं प्रेम ज्यावेळेस आपल्याला कळतं त्यावेळेस आपण कोणते शब्द वापरू? जर आपण येशू ख्रिस्ताला पाहिलं वधस्तंभावरती प्राण देताना, आपल्या अंतःकरणाला स्पर्श झालं, तर मग आपले शब्द कोणते असतील? कोणते शब्द आपल्या मुखातून येतील? ज्यावेळेस आपल्याला खरंच कळकळ त्याची कळाली आणि आपल्याला वाटलं की बाबा इथून पुढे पाप मी करू नये, तर कोणते शब्द आपल्या अंतःकरणातून बाहेर पडतील? आमच्या पापांची क्षमा करा. बर, आणखी काय? एवढंच? इथपर्यंत झाला. तुम्ही बोललेले शब्द इथपर्यंतच आहेत. पापाची क्षमा कर, इथं पापाची क्षमा झाली. मग काय पुढे? तुझ्या मार्गाने हा, तुझ्या मार्गाने माणसाची तुझ्या मार्गाने मला चालव. बरं, आणखी काय? आमच्यातलं पाप मुळापासून काढून टाका. काढून टाक, मुळातून पाप काढून टाक. आणखी काय? निष्पाप जीवन जगण्यास सांगितलं. निष्पाप आयुष्य जगण्यासाठी मदत कर. पण ज्यावेळेस पावलानं येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ पाहिला, येशू ख्रिस्ताला तळमळताना पाहिलं विश्वासाने, त्यावेळेस पाऊल कोणते शब्द बोलला? रोमकारास पत्र याचा 8वा अध्याय आणि 38व वचन. रोमकारास पत्र याचा 8वा अध्याय आणि 38व वचन. ज्यावेळेस त्याने यशया 53 वाचला असेल, कोणी? पावलाने. ज्यावेळेस त्यानं येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाविषयी ऐकलं असेल, कोणी? पावलाने. त्यावेळेस तो पाऊल काय म्हणाला? रोमकारास पत्र 8वा अध्याय 38. कारण माझी खात्री आहे की मरण जीवन देवदूत मरण, माझी खात्री आहे, मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमान काळ, हा. वर्तमान काळाच्या गोष्टी, हा, भविष्य काळाच्या गोष्टी, भविष्य काळाच्या गोष्टी, भले भले, आकाश पातळे, किंवा कोणतीही दुसरी सृष्टी वस्तू, कोणतीही दुसरी वस्तू, ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्यामध्ये ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करायला समर्थ होणार नाही. नाही. म्हणजे जे प्रेम पाऊल म्हणतो की आता मला जे प्रेम येशू ख्रिस्तापासून मिळाले, ते प्रेम इतकं खंबीर आहे की कोणतीही ताकद मला आता येशू ख्रिस्ताच्या प्रेमापासून वेगळी करू शकत नाही. अशा प्रकारचं प्रेम तुम्हाला कुठं ह्या भूतलावरती ऐकायला मिळतं? हो. आता जे प्रेम आलेलं आहे ते कोणतीही ताकद ते प्रेम तोडू शकणार नाही. येशू ख्रिस्ताचंच प्रेम आपल्याला मिळतं. बरं, ते ख्रिस्ती लोकांचं झालं. इतर पित्या कोणतीही ताकद, कोणतीही भविष्य, भूतकाळ, मरण, जीवन, ते प्रेमाचं नातं जे आहे ते तोडू शकणार नाही. स्त्री पुरुष. पती पत्नी किंवा तरुण लोक जे आहेत ते आजच ना, विसरलोच. आजच आता मला माहित नाही ते जे आज बोलले ते किती दिवस टिकल, पण जे आहे ते आहे. इथं लिहिलंय, पाऊल म्हणतो की जे प्रेम माझं येशू ख्रिस्ता बरोबर आहे ते प्रेम कोणीही तोडू शकणार नाही. तुटलं का ते प्रेम? जे पाऊल म्हणाला की हे प्रेम जे ख्रिस्तावरती माझं आहे ते कोणतीही ताकद, कोणताही अधिकार, कोणत्याही गोष्टी तोडू शकत नाहीत. मृत्यू, जीवन काही तोडू शकत नाही. झालं का तसं? हो, झालं. हा, म्हणजे थोडक्यात काय की पावलाला येशू ख्रिस्ताचं प्रेम कळालं आणि त्या ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये तो एकनिष्ठ राहिला. प्रेम म्हणजे काय?
प्रेम म्हणजे काय शिकलो आपण कधी. आपुलकी. प्रेम म्हणजे काय कधी शिकलो. विवाह आणि परिवार खूप 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 महिने झाले. हा सांग. आपुलकी. आपुलकी. जीवाला. एकमेकांच्या गोष्टी समजून घेणे म्हणजे प्रेम. प्रेमामध्ये काय होतं ते तुम्ही सांगत आहात. प्रेम म्हणजे काय. प्रेम म्हणजे तत्व. तत्व म्हणजे काय की तत्व बदलतं का. तसं प्रेम बदलतं का नाही. प्रेम म्हणजे तत्व. ते तत्व आपण कसं लोकांसमोर मांडतो भावनेच्या द्वारे आपण ते प्रेम लोकांपर्यंत सादर करत असतो. म्हणजे थोडक्यात काय जसं तुम्ही सांगितलं आपुलकी. तुम्ही काय सांगितलं एकमेकांना समजून घेणे हे आपल्यामध्ये असलेलं प्रेम जे आहे तसं आपण व्यक्त करतो. पण प्रेम म्हणजे तत्व कधीच बदलत नसतं. भावना बदलत असतात. भावना आज आहेत उद्या नाहीत, परवा दिवशी परत येतील, थेरवा दिवशी नाहीत. भावना बदलत राहतात. म्हणून प्रेमाला भावना म्हणू नका. प्रेम म्हणजे भावना नाहीत. लव्ह इज नॉट अन इमोशन. लव्ह इज नॉट अ फिलिंग. लव्ह इज अ प्रिन्सिपल. प्रिन्सिपल म्हणजे तत्व शेवटपर्यंत एक राहतं. ख्रिस्ताचं प्रेम जे तुमच्यावरती माझ्यावरती आहे तो ख्रिस्त काय म्हणतो. मी अगोदर आता आणि सदा सर्व काळासाठी एकच आहे. मी बदलत नाही. त्याला म्हणायचं तत्व. त्याला म्हणायचं प्रेम. परिस्थितीनुसार जो व्यक्ती बदलतो तो फक्त भावनिक आहे. म्हणून देवाच्या वचनामध्ये आपण शिकलो की विशेष करून पुरुषासंती लग्न करत असताना तो पुरुष फक्त भावनिक आहे का तत्वामध्ये खराच तो मर्द आहे. त्या मर्दासंतीच मुलगीनं लग्न करायचं याच्याविषयी आपण शिकलो. नाहीतर तोच भावनिक असेल आणि तोच रडत असेल आणि तोच म्हणत असेल मलाच मुझे मनाव, चुकीचं आहे. बर तर देवाचं वचन म्हणतं की जे प्रेम आहे ते प्रेम आपल्याला कळणं फार गरजेचं आहे. तर आता मला तुम्ही सांगा की येशू ख्रिस्तानं सर्वात महत्वाची कृती प्रेमामध्ये कोणती दाखवली. स्वतःचा प्राण दिला. वधस्तंभावरती प्राण दिला. मग त्याच्या अगोदर त्यानं बलिदान केलं नव्हतं का कधी. स्वर्गीय त्याने त्याचं राज्य सिंहासन सोडलं. ते सोडून तो पृथ्वीवरती आपल्यासाठी ज्यावेळेस योजना झाली होती त्याला हे करण्याची त्याच वेळेस त्यांनी बलिदान दिलं. बरोबर आहे. वचन कोणतं. घरी गेल्यानंतर त्यांना एक बक्षीस द्या. फार महत्वाचं वचन त्यांनी सांगा. येशू ख्रिस्त वधस्तंभावरती प्राण द्यायच्या अगोदर त्यानं प्राण दिले होते का. त्यांनी उत्तर दिले हो. वचन तेवढं त्यांना सांगा. मदत करा त्यांना. पृथ्वीच्या किंवा जगाच्या प्रारंभापासून तो कोकरा वधला गेला होता. वाचलं का कुठं वचन असं. जगाच्या प्रारंभापासून किंवा पृथ्वीच्या प्रारंभापासून तो कोकरा वधला गेला होता. प्रगटीकरण्याचा 13वा अध्याय. प्रगटीकरण्याचा 13वा अध्याय 8वं वचन. याच्यानंतर एक उदाहरण घेऊया आपण. प्रगटीकरण्याचा 13वा अध्याय 8वं ज्या वचन. कोणाची नावे जगाच्या स्थापनेपासून बदलेल्या कोपऱ्याजवळील जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत असे पृथ्वीवर राहणारे सर्वजण त्या श्वापदाला म्हणतात. हा, पुढे. ज्या कोणाला कान आहे तो ऐको. जो कैदेत जायचा तो कैदेत जातो. जो प्रगटीकरण 13:8 9 वाजता. वाचलं. बर. वचन आहे ज्या वचनामध्ये असं लिहिलंय की कोकरा जो जगाच्या प्रारंभापासून वधला गेलेला आहे. ते आहे का त्यात वचन. हा आहे. ज्या कोणाची नावे जगाच्या स्थापनेपासून वधलेल्या कोपऱ्याजवळ. जगाच्या स्थापनेपासून वधलेल्या कोकऱ्या म्हणजे कोकरू कधी वधले गेले का. आदमन हवेनं पाप केलं त्यावेळेस. जगाच्या स्थापनेपासून म्हणजे कधी. या पृथ्वीची निर्मिती व्हायच्या अगोदर पासून ते कोकरू वधलं गेलं होतं. म्हणजे येशू ख्रिस्त वधस्तंभावरती प्राण देता झाला होता का त्यावेळेस. नाही. म्हणजे काय योजना आखली होती.
त्याच वेळेस येशू ख्रिस्त शिष्यांना नाही, त्याच वेळेस येशू ख्रिस्त येऊन पित्याला म्हणतो की ह्या पापी लोकांसाठी मी प्राण देण्यासाठी तयार आहे. तरी देखील पित्याने, पुत्राने, पवित्र आत्म्याने ही सृष्टी जी आहे ती निर्माण केली. माहित होतं की आदम आणि हवा काय करणार आहेत? पाप करणार आहेत. निर्माण करायच्या अगोदरच माहित होतं की आदम आणि हवा पाप करणार आहेत. तरी देखील देवानं पुढे जाऊन पृथ्वी का निर्माण केली? त्याला माहित होतं ना, आदम आणि हवेनं पाप केलं की माझा एकुलता एक पुत्र मरण पावणार. मग निर्माणच नाही करायचं ना. का निर्माण केलं? बरोबर आहे का प्रश्न? प्रश्न कळाला का? का निर्माण स्वर्गातच केलं? पाप झालेलं होतं ना. हा? स्वर्गामध्येच पाप. स्वर्गामध्ये पाप झालं तर ठीक आहे ना, आपण परत आणि मनुष्य तयार करायचं आणि परत जगामध्ये पाप का? जेवढं झालं तेवढं भरपूर झालं ना. तिथंच त्यांना स्वर्गदूत हरवले. ते किती देवानं किती स्वर्गदूत हरवले? ते 1/3 स्वर्गदूत गेले ना तिथून. मग परत आणि हे, आणि माहित असून परमेश्वराने योजना आखून ठेवली होती, त्याप्रमाणे परमेश्वराने केली. प्रश्न आहे की का? कारण देवदूत बरोबर आहे, मान्य आहे की योजना, पण का? सर्व ह्याच्यातले देवदूत बघत होते ना. हा. त्या पृथ्वीसारखे अनेक अजून मंडळ होते, त्यातले बघत होते की सैतानाने जे पाप केलेलं आहे तर त्याची शिक्षा देव क्रूर नाही ना, ते दाखवण्यासाठी देवाने योजना करावी लागली होती. पृथ्वीवरती येऊन मानवाची निर्मिती करून येशू ख्रिस्ताचं प्रेम काय आहे, तर सैतान पसरवत होता तिथं स्वर्गामध्ये देखील, आणि त्याने पृथ्वीवर देखील तीच कामगिरी करणार होता. ते दाखवण्यासाठी पण केली असेल एखाद्या वेळेस. जवळच उत्तर आहे, पण जरा लक्ष द्या. उदाहरण देतो, मग तुम्हीच उत्तर द्या. कल्पना करा की एक तरुण मुलगा आणि तरुण मुलगी आहे. बहुतेक हे उदाहरण दिलं असेल मी अगोदर. एक तरुण मुलगा आहे आणि तरुण मुलगी आहे, आणि त्यांचा विवाह अजून झालेला नाहीये किंवा ते विवाहाविषयी विचार करत आहेत. त्यांना विवाह केल्यानंतर, लेकरं झाल्यानंतर ते लेकरं कधी ना कधीतरी त्यांचं ऐकणार नाहीत, हे त्या तरुण तरुणीला माहित असतं का? कधीतरी एकदा ते ऐकणार नाहीत आपलं. आता कोण लेकर आहेत ते माहित नाही आपल्याला, पण कोणती लेकर, मुलं असतील मुली असतील, ते लेकर कधी ना कधी तर आपलं ऐकणार नाहीत, आपल्या विरुद्ध बंड करतील, हे माहित असतं का? मग परत जाऊन लग्न करायचं, का लेकरांना जन्म द्यायचं? एवढं माहित असून. आता तुम्हीच उत्तर द्या. बरोबर आहे ना गोष्ट? माहित असून मग परत त्यांना दाखवायचं की आमचं पण प्रेम तुमच्यावरती आहे, दाखवण्यासाठीच करत असते. प्रेम आहे दाखवण्यासाठी? नाही, मला नाही कळत. परत सांग. निसर्गाच्या नियमानुसार नियमच आहे ना निसर्गाचा. लग्न केले पाहिजे, फॅमिली झाली पाहिजे. मग तो किती का त्रास असा ना, तोंड देतच माणूस त्याला. पण का? आता का म्हणजे आता नैसर्गिक आहे म्हणून असं. नैसर्गिक आहे म्हणून असं. तुम्हाला सांगू का, आजकालचे तरुण लोक, त्यांना काहीतरी वाईट वाटून घेऊ नका, जेन्झी म्हटलं जातं, ते लोक आज म्हणत आहेत की आम्हाला लग्न करायचंच नाही. काय काय लोक आहेत, मी सगळ्यांचंच म्हणत. का? कशाला एवढा त्रास? मग तसं देवानं का विचार, तुम्ही का विचार केला? हा, सांगा, उत्तर द्या. माहित असून मग तरी देखील लोक लग्न करतात, लेकरांना जन्म का देतात? पूर्वीच्या काळामध्ये कोणी मुला मुलीला विचारत नव्हते. अहो, आत्ताच काळ घ्या, कोणताही काळ घ्या. आताच्या काळामधलं प्रश्न व्यवस्थित विचारलाय, बरोबर आहे, निगडीत आहे प्रश्न. उत्तर जरी त्याला संधी एक- म्हणजे प्रेम होतं, एक त्यांच्याकडे पण. दुसरी संधी कोणाला? सैतानाला. दुसरी संधी कोणाला? इंग्लिश मध्ये सांग. पण लेकरं काय काय देवाकडे परत येणार पण नाही, ते नाश होतील. ते देवाला पण माहिती आहे की कोणते लेकर नाश पावतील, कोणते लेकर नाश पावणार. तरी देखील
टेक केअर ऑफ अ चाइल्ड जरी चुकी करली To understand the unconditional love of parents or the Heavenly God. माझ्या पद्धतीत उत्तर आहे की परमेश्वर पक्षपाती नाही आणि त्याच्याबद्दल जे प्रेम आहे त्याला जरी माहिती आहे, आता आपल्याला देखील कसं आपल्या लेकर पुढे जाऊन कदाचित ऐकणार नाही हे माहिती असून सुद्धा आपण त्यांना जन्माला घालतो. तर स्वर्गामध्ये देखील हेच झालं. सैताने त्याच्यामध्ये जो निर्माण केलेली स्थिती आहे की देव पक्षपाती आहे. देवाने आपला निर्णय स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि त्या निर्णय स्वातंत्र्याच्या द्वारे ते लेकर पुन्हा बापाकडे आईकडे यावे. फार तत्वज्ञानी उत्तर दिलेलं, साधं सोपं उत्तर. देव आपल्या निर्मितीवर प्रेम करतो. देवांच्या घरात तुम्हाला लग्न आवडतं, तुम्हाला लेकरं आवडतात, तुम्हाला लग्नावरती प्रेम आहे, लेकरांवरती प्रेम आहे, त्या प्रेमापोटी तुम्ही काय म्हणाल, नाही जरी ते लेकरांनी माझं ऐकलं नाही तरी देखील मी काय करेन, त्या लेकरांना माझ्याकडे प्रेमाने ओढून घेईन, मी त्यांना शिकवेन जेणेकरून ते माझ्या विरोधात जाऊ नयेत. मी लहानपणापासून त्यांना देवाचं वचन सांगेल, लहानपणापासून त्यांच्यासाठी प्रार्थना करेन जेणेकरून ते माझ्या विरोधात जाऊ नयेत. कळालं का? म्हणून देवाचं वचन म्हणतं की देवाने हे जरी पाहिलं असलं तरी देखील स्थापना, उत्पत्तीची स्थापना म्हणजे निर्मिती जी आहे त्याच्या स्थापनेच्या सुरुवातीलाच कोकरू जे आहे ते काय झालेलं आहे, वधलं गेलेलं आहे. म्हणजे येशू ख्रिस्त म्हटला जरी ही पृथ्वी तयार झाली, जरी आदम हवा आले आणि त्यांनी पाप केलं तरी देखील, मला जरी मरण पाहावं लागले तरी देखील मी तयार आहे, पण निर्मिती जी आहे ती थांबवायची नाही. का? कारण की देव म्हणाला की मी स्वतः काय करेन, कष्ट करेन. जसं तुम्ही विचार करताना तसं देव पण विचार करतो. पण देवाची कदापि इच्छा नव्हती की आदामन हवेनं देवाच्या विरोधात जावं. ठीक आहे, आपण पुढे शिकूया आणखी थोडे वचन शिकूया. तर आता मला तुम्ही सांगा की ज्यावेळेस येशू ख्रिस्त ह्या भूतलावरती आला त्यावेळेस कोणकोणत्या गोष्टीचा त्याग त्याने केला. हे कोकरू ज्यावेळेस वधस्तंभावरती प्राण देत झालं म्हणजे येशू ख्रिस्त, कोणकोणत्या त्याग त्याने केले. पित्यापासून वेगळा, स्वर्ग सोडावा लागला. पित्यापासून वेगळं म्हणजे काय, तो बोलायचा पित्यासंती दररोज प्रार्थनेद्वारे प्रार्थना करायचं येशू ख्रिस्त. वेगळं म्हणजे काय मला नाही कळलं. स्वर्गीय राजाच होता ना पित्यासंग. बर मग तो पृथ्वीवर आला तेव्हा फक्त बोलत होता, पण ते स्वर्गीय राज्य नाही, पृथ्वीच्या बर जागेमध्ये फरक पडला. आणखी काय? स्वर्गीय राज्य सोडून तो खाली बर आला. आणखी काय? मनुष्य रूपामध्ये जो त्रास, संकट, अडचण हा. त्या गोष्टीला जो त्याला फेस करावं लागलं. बर त्रास, संकट, उपासमार सहन करावं लागलं. उपास. दैवी शक्ती त्याने स्वतःसाठी कधीच वापर केला नाही. दैवी शक्ती त्यानं वापरली पण देवाच्याच देवाच्या इच्छा. इच्छेनुसार. आणखी काय? मोठा त्याग त्याने केला. स्वतःचा प्राण नाही, ज्यावेळेस तो स्वर्ग सोडून आला त्या घटनेविषयी बोलतो. कोणता त्याने त्याग केला? बर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या का केल्या त्यानं? प्रेमानं. आणखी काय? आपल्याला एक जण उदाहरण म्हणजे काय? बरोबर आहे उत्तर, जवळच उत्तर. तो मानव झाला, थोडक्यात मानव झाला म्हणून तो सर्व त्रास जो मानवावरती येतो तो सर्व त्रास त्याला सहन करावा लागला. एक मुद्दा सांगा, तो महत्वाचा की आहे. त्याचं प्रेम आहे ते दाखवण्यासाठी ते. बर ठीक आहे, आणखी काय? देवांच्या 16 मध्ये सांगितलंय, देवाने जगावर एवढी प्रीती केली त्याने पुत्र दिला, यासाठी आपला नाश. बर ठीक आहे, पण एक महत्वाचा त्याग त्याने केला. महत्त्वाचा त्याग असा पण आहे की तो पूर्ण जगाचा पूर्ण काय म्हणता येईल, पृथ्वीचा तो मालक होता आणि तो पृथ्वीवर आला, पण त्या ठिकाणी पण त्यांनी तो कुठल्या राजाच्या घरात जन्माला नाही, तो एक सामान्य दास म्हणून, सेवक म्हणून तो जगला. एक महत्वाचा त्याग जो येशू ख्रिस्ताने केला तो म्हणजे देव जो आहे तो सर्व व्यापी आहे. सर्व व्यापी म्हणजे एकाच वेळेस सर्व ठिकाणी. पण ज्या वेळेस येशू ख्रिस्त या भूतलावरती आला तो सर्व व्यापी, त्याची जी क्षमता होती किंवा त्याची जे गुण होते तो स्वर्गात सोडून आला. म्हणजे
एका वेळेस येशू ख्रिस्त एकाच ठिकाणी, मग त्याला जर येरुशलेमला जायचं तर येरुशलेम मध्ये त्याला जावंच लागेल, मगच तो येरुशलेम मध्ये. मग येरिको मध्ये परत यायचं तर त्याला परत इथं येरिको मध्ये यावं लागेल. पण ज्या वेळेस तो देव होता, येरिको मध्ये पण, येरुशलेम मध्ये पण, इथं पण, तिथं पण एकाच वेळेस. आता तुमच्याकडे जर तशी ताकद असेल की एकाच वेळेस सर्व ठिकाणी, आणि तुम्हाला ती ताकद त्याग करायची आहे, कराल? पण येशू ख्रिस्ताने केली का? कारण की त्याला मानव व्हायचं आहे, आणि मानव म्हटल्यानंतर येशू ख्रिस्त मानवासारखा झाला पाहिजे. म्हणजे मनुष्य आज तुम्ही इथं आहात, तुमच्या घरी आहात का? नाही. तसंच येशू ख्रिस्ताला करावं लागेल. किती येशू ख्रिस्ताला वाटलं असेल, अरे बाबा त्या ठिकाणी लोकांना देवाच्या सेवेची गरज आहे, मी तिथं असतो तर किती बरं झालं असतं. पण नाही. ज्यावेळेस लाजरस मरण पावला त्यावेळेस येशू ख्रिस्त लगेच नाही गेला, 3-4 दिवसानंतर गेला. बरोबर का? म्हणजे सांगायचं तात्पर्य हे की येशू ख्रिस्तानं फक्त वधस्तंभावरतीच त्याग आणि बलिदान केलेलं नाही, तर जगाच्या प्रारंभापासून तो त्याग करत आलेला आहे, बलिदान करत आलेला आहे. म्हणून आदामन हवेनं पाप करायच्या अगोदर देखील त्याचं बलिदान झाल्यासारखं त्याचं आयुष्य आहे. निर्णय घेतला की बलिदान झालं. ठीक आहे. तर आपण याच्यासाठी एक वचन वाचूया. फिलिपिकरास पत्रेचा 2रा अध्याय. फिलिपिकरास पत्रेचा 2रा अध्याय 6. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही. पुढे. तर त्याने स्वतःला रिक्त केले म्हणजे आता नेमकं काय केलं? हा, म्हणजे थोडक्यात काय, जसं मी तुम्हाला सांगितलं, एक गुण त्याचा जो होता तो कोणता होता? सर्वव्यापी, ओमनी प्रेझेंट. त्याला इंग्लिश मध्ये ओमनी प्रेझेंट म्हणतात. म्हणजे एकाच क्षणाला सर्व ठिकाणी. तर तो जो देवाचा गुण आहे तो गुण त्यानं स्वर्गामध्येच सोडून तो ह्या भूतलावरती आला. म्हणजे जे ज्ञान त्याला मिळालं ते ज्ञान त्याला शिकावं लागलं, त्याला देवाचा वचनाचा अभ्यास करावा लागला. कल्पना करा, येशू ख्रिस्त वचन आहे, बरोबर? प्रारंभी शब्द होता, शब्द देवासंती होता, आणि शब्द देव होता. म्हणजे येशू ख्रिस्त शब्द असून तो स्वतःलाच वाचत आहे दररोज उठून, तो स्वतःचाच अभ्यास करत आहे. म्हणजे थोडक्यात तो सर्व ज्ञान घेऊन नाही आला. कधी त्याला कळालं की तोच कोकरा आहे वधस्तंभावरती प्राण देणार? की कोणत्या वयामध्ये? 12व्या वर्ष त्याला कळालं की तोच कोकरू आहे जो वधस्तंभावरती प्राण देणार आहे. 12 वर्षापर्यंत नाही. म्हणजे येशू ख्रिस्ताला ते शिकावं लागलं. कोकरू 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 कोकरू, जुन्या करार कोकरू. हा, पाप्यानं कोकरू आणलं, त्याच्यावरती हात ठेवला, तो वधला गेला. कोकरू कोण? कोकरू कोण? कोकरू कोण? मग 12 वर्षे त्याला, अरे मीच कोकरू. म्हणून म्हटलं की येशू ख्रिस्ताने जे त्याग केलेला आहे ना, ते त्याचं आयुष्य सविस्तररित्या आपण जर शिकलो तर आपल्याला कळेल की खरंच त्यानं काय बलिदान केलं. आपल्याला फक्त वधस्तंभ माहिती आहे, पण एलेन जी व्हाईटच्या पुस्तकामध्ये लिहिलंय की जे जेवण त्याला त्याची आई द्यायची, तर तो जेवण काय करायचा? गरिबांसाठी वाटून घ्यायचा. देता डबा तुमच्या वर्गातल्या मित्रांमैत्रिणीला? देता? तुमचा त्याग करून डबा घेऊन जाता का? पहिली गोष्ट. तर येशू ख्रिस्त ते करायचा. म्हणून येशू ख्रिस्ताचं जे बलिदान आहे ना इथपर्यंत, ते पहिल्यापासून बलिदान करत आलेलं आहे, त्याग करत आलेलं आहे. अचानक इथं उठून तो बलिदान झालेला नाही. बर, आपण आता जरा महत्वाच्या गोष्टी शिकूया. लेवियाचा 4था अध्याय. लेवियाचा 4था अध्याय कशाविषयी सांगतो? लेवियाचा 4था याजक, बरोबर आहे, पण काय सांगतं त्याच्यामध्ये? 4था अध्याय जरा लक्ष द्या. लेवियाचा 4था अध्याय दैनंदिन जीवनामध्ये, दैनंदिन पवित्र स्थानामध्ये कोणती सेवा केली जाईल याच्याविषयी सांगतात. बरोबर? आता ती दैनंदिन सेवा काय आहे याच्याविषयी आपण थोडं शिकूया. 27 पासून वाचा. 4था 4था अध्याय 27 वचन.
परमेश्वराने निषिद्ध ठरवलेले एखादे कृत्य चुकून केल्यामुळे पाप घडून सामान्य लोकांपैकी कोणी दोषी ठरला आणि त्याने केलेले पाप त्याला कळून आले तर त्याने त्या पापाबद्दल अर्पण करण्यासाठी एक दोषरहित बकरी आणावी. दोषहीन बकरी आणावी. त्याने त्या पाप बलीच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि होम बलीचा वध करिता त्या ठिकाणी त्याचा वध करावा. बर, आता इथं लिहिलं त्याचा वध करावा, बरोबर. म्हणजे थोडक्यात काय, जी सेवा या पवित्र मंदिरामध्ये, पवित्र स्थानामध्ये दररोज व्हायची त्याच्याविषयी लिहिलेलं आहे. तर जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला की दररोजची सेवा जी मंदिरामध्ये व्हायची ते कुठं लिहिलेलं आहे, लेवी 4 27, 28, 29. लेवी 4 27, 28, 29. पण वार्षिक सेवा जी एक वेळेस व्हायची त्याच्याविषयी आपण नंतर शिकणार आहोत. पण ती सेवा जी आहे त्याच्याविषयी लेवीच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. पण जी दैनंदिन सेवा आहे, दररोज पाप केलं, दररोज त्या पाप्यानं कोकरू आणायचं, त्याच्या डोक्यावरती हात ठेवायचा, पापाची कबुली करायची. बर, मग पुढे काय, 28. आणि त्याने केलेले पाप त्याला कळून आले तर त्याने त्या पापाबद्दल अर्पण करण्यासाठी एक दोषहीन बकरी आणावी. त्याने त्या पाप बलीच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि होम बलीचा वध करतात त्या ठिकाणी त्याचा वध करावा. मग याजकाने त्याचे काही रक्त बोटाने घेऊन ते होम वेदीच्या शिंगास लावावे आणि बाकीचे सर्व रक्त वेदीच्या पायथ्यावर ओतावे. आणि शांतारपणाच्या यज्ञ पशूच्या चरबीप्रमाणे याची ही सर्व चरबी वेगळी काढून घ्यावी. बर, आता ठीक आहे. इथं लिहिलंय की त्या पाप्यानं ह्या सर्व गोष्टी करायच्या. मग रक्त आणल्यानंतर ते रक्त कुठे घेण्यात जातं, पवित्र स्थानात. फक्त पवित्र स्थानात, परम पवित्र स्थानामध्ये तो याजक जात नाही. इथं रक्त शिंपडून तो परत जातो. परत गेल्यानंतर तो काय म्हणतो की बाबा तुझं पाप क्षमा तर नक्कीच झाले, पण तुझं पाप फक्त तुझ्यापासून काढून घेण्यात आले. पण ते पाप आता कुठे आहे, पवित्र स्थानामध्ये आहे. आता इथं का ते पाप रक्त शिंपडले गेले, का रक्त शिंपडले ह्या पडद्यावरती, तिथं सांगायचं बाबा तुझं पाप घेतले, जाऊ शकतोस. ते रक्त इथपर्यंत यायची काय गरज. त्याच्या वडिलांकडे गेलेला असतो क्षमा मागण्यासाठी. नाही नाही नाही, ते रक्त इथपर्यंत आणायची काय गरज, इथं येऊन शिंपडायची काय गरज. डाग दिसले पाहिजे, डाग दिसले पाहिजे, पापाला दिसले. तुमच्या पापाची क्षमा परत ते पाप होऊ नये याच्यासाठी. पडद्याच्या पाठीमाग काय, परम परम पवित्र स्थान. त्याच्यामध्ये काय, कोशामध्ये काय, आज्ञा. हेच म्हणते की जो कोणी मला मोडेल त्याचं रक्त मला पाहिजे. हे आज्ञेचा नियम आहे, हे आज्ञेचं तत्व आहे. मग आज्ञा म्हणेल की बाबा ज्यानं पाप केलं, जो जीवात्मा पाप करेल, वाचलं आपण एजेकिएल 18:4, जो जीवात्मा पाप करेल तोच मरेल, त्याचं रक्त मला पाहिजे, ही आज्ञा म्हणते. मग येशू ख्रिस्त म्हणतो आज्ञेला, ठीक आहे, त्याच्या रक्ताच्या ऐवजी माझं रक्त मी तुला देतो. मग आता ते रक्त इथं पोहोचायच्या साठी ते रक्त कुठं शिंपडलं जायचं, त्या पडद्यावर. कळालं का, पडद्यावरती रक्त शिंपडलं की त्याचा अर्थ ह्या 10 आज्ञेची जी भूक आहे, तहान आहे, किंवा त्यांची जी भरपाई जी आहे ती भरपाई पूर्ण झाली. कोणती भरपाई, मला जीव पाहिजे, मला प्राण पाहिजे, ती भरपाई काय झालेली आहे, पूर्ण झाली. याचा अर्थ असा होतो. म्हणून त्या पडद्यावरती रक्त शिंपडलं जायचं. मग हा व्यक्ती याजक जो आहे तो बाहेर जायचा, म्हणायचा जसं मेरी मॅगदलेनला म्हणाला, जा परत पाप करू नको. का करू नको, कारण की अजून रक्त जे आहे, तुझं पाप जे आहे ते इथं आहे, पुसून टाकलं गेलं नाही. बर, आता आपण थोडकं आणखीन एक वचन शिकूया. ज्यावेळेस येशू ख्रिस्त ह्या वधस्तंभावरती प्राण देता झाला, तर त्यावेळेस नेमकं काय काय झालं ते आपण पाहणार आहोत.
कुठं वचन लिहिलेलं आहे की हे सगळं संपलं? वचन सांग. इट इज फिनिश्ड. इंग्लिश मध्ये टाईप करू शकता. जॉन, योहान 30. योहान 19:30. 19:30 बरोबर. ठीक आहे, वाचा. मागच्या आठवडी आपण एकच गोष्ट शिकलो, इट इज फिनिश म्हणजे मराठीमध्ये वाचा, काय शब्द आहेत जरा बघा. येशूने आम घेतल्यानंतर हा. पूर्ण झाले आहे असे म्हटले. पूर्ण झाले आहे. पूर्ण झाले आहे म्हणजे त्याचा अर्थ काय? येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी कशासाठी आला होता? प्राण देण्यासाठी. म्हणजे काय? जो पापी आहे त्याच्यावरती जे त्रास संकट येणार आहेत, त्याचा मृत्यू जो होणार आहे, त्याच्या ऐवजी मी म्हणजे येशू ख्रिस्त म्हणजे मृत्यू पत्करण्यासाठी आलेला आहे. ते पूर्ण झालं का? झालं. किती लोकांसाठी प्राण दिले येशू ख्रिस्ताने? सर्व जगासाठी. त्यावेळेस जे लेकरं जन्माला यायची होती त्यांच्यासाठी पण प्राण दिले का? त्याच्या अगोदरच्या लेकरांसाठी पण दिले का? नक्की. आता पूर्ण झाले म्हणजे नेमकं काय? एक भाग तो की प्राण देता झाला. दुसरा भाग असा की जसं तुम्ही सांगितलं की सैतानानं येऊन 4000 वर्ष, येशू ख्रिस्त यायच्या अगोदर 4000 वर्ष देवपिता चांगला नाही, देवपिता फार कठोर आहे, देवपिता असा आहे तसा आहे सांगण्यात आलं होतं. पण येशू ख्रिस्त आला आणि त्यानं पित्याची जी प्रतिमा आहे, जी चुकीची सैतानाने जगामध्ये पसरवली होती, ती चांगली प्रतिमा लोकांसमोर मांडली. उदाहरण सांगाल का? की लोकांना देव जो पिता आहे त्याच्याविषयी फार वाईट विचार होते, फार वेगळी कल्पना होती, पण येशू ख्रिस्त आल्यानंतर त्यांचे ते विचार बदलले. तिथं काय फरक पडला लोकांना? काय येशू ख्रिस्तानं दाखवलं आणि त्याच्यामुळे फरक पडला? ख्रिस्त दुःखांमध्ये गेले, त्यांचे दुःख त्यांचं सांत्वन केलं, त्यांचे जे जखमा असते त्या धुतल्या, त्यांचे जे ओझे होते ते आपल्यावर घेतले. पित्याचीच प्रीती त्यांनी दर्शवली त्या ठिकाणी. म्हणजे मला हा प्रश्न विचारायचा आहे, चुकीच्या शिकवणीने ज्योती खरा प्रकाश आला. येशू ख्रिस्ताने असं काय केलं जेणेकरून लोकांचे जे विचार होते पित्याविषयी ते बदलले? हा बरोबर आहे. कोणती घटना? मग त्यांना माहित नव्हतं की देव पिता जो आहे तो क्षमा करत नाही? मेरी मॅगदलिनी. बर, मेरी मॅगदलिनीच्या बाबतीत काय? तिला क्षमा केली. हा बरोबर. म्हणजे थोडक्यात काय की मोशेच्या नियमाप्रमाणे जर कोण व्याभिचारामध्ये पकडण्यात आले असेल तर त्याला काय करावी? धोंडमार करून त्याला शिवे मारावे. बरोबर आहे. पण येशू ख्रिस्त येऊन काय म्हणतो की तुला मी पापांची क्षमा करत आहे, जा परत पाप करू नको. म्हणजे जे लोक देव 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 म्हणायचे त्याच लोकांनी काय केलं होतं? धोंडमार करायला सुरुवात, म्हणजे दगड मारणार होते. तर येशू ख्रिस्त म्हटला की ज्यानं कधीच पाप केलं नाही त्यानं काय करावं? पहिला दगड मारावा. म्हणजे त्यांच्या त्या लोकांच्या दृष्टिकोनातून काय की देव म्हणाला ना दगड मारायचा, दगड मारायचा, एवढंच त्यांच्या डोक्यात. पण मुलगा येऊन म्हणतो की बाबा देव जो पित्याने तरी जरी सांगितलं असलं तरी देखील प्रेम कुठे आहे तुमचं? तुमची क्षमा कुठे गेली? पापाची क्षमा तुमच्यामध्ये का नाहीये? तुम्ही एकामेकाला पापाची माफी का देत नाही? म्हणून येशू ख्रिस्त म्हटला की ज्यानं कधीच पाप केलं नाही त्यानं काय करावं? पहिला दगड मारावा. आणि मग येशू ख्रिस्त खाली बसला आणि काहीतरी लिहायला सुरुवात केली, त्यांची पाप लिहायला सुरुवात केली. म्हटला की हे पाप तुमचं आहे. प्रत्येकाला त्याचं पाप कळालं. अगोदर काय करायच्यात लोक? हेनं पाप केलं सगळ्यांना गावभर सांगायचं. पण येशू ख्रिस्ताने केलं का? तो फक्त लिहित गेला आणि ज्या ज्यानं त्या लिखाणाकडे पाहिलं त्यांना स्वतःलाच फक्त कळालं अरे माझ्या पापाविषयी लिहिलं.
म्हणून येशू ख्रिस्त एखाद्या व्यक्तीला असंच सगळ्यांसमोर उघडं करत नाही करत, जसं लोक आज करतात तसं अजिबात करायचं नाही. जर माझ्या बंधूनं माझ्या विरुद्ध पाप केलं असेल, चुका केल्या असतील, तर मी काय केलं पाहिजे? क्षमा तर करायचीच. आणखी काय केलं पाहिजे? म्हणजे काय करायचं? मग कशी पापाची क्षमा करायची? बोलायचंच नाही. त्याला मुक्तपणे जाऊन त्याची जी भेटगाठ घेऊन त्याला भेटगाठ केली पाहिजे. कुठे लिहिलंय हे? मत्तेचा 18वा अध्याय. आता त्याचं उत्तर मत्ते 18 मध्ये कुठं आहे ते बघा. जर तू तुझ्या भावाविरुद्ध काहीतरी केलं असशील तर तुझं ती भेट वस्तू वेदीवरतीच ठेवून तू आपल्या भावासंती काय कर? समेट कर, आणि मग तू येऊन त्या वेदीवरचं जे अर्पण आहे ते अर्पण कर. कुठे आहे? बर वाचा. तुझ्या भावाने तुझा अपराध केला तर त्याच्याकडे जा. तुम्ही दोघे एकांतात असताना त्याचा एकांतात असताना. हे तत्व आज ख्रिस्ती लोक देखील पाळतात. मला वाईट वाटतं. एखाद्या व्यक्तीनं चुकी केली की जितके बाकीचे 99 लोक आहेत, 99 लोकांना सांगायचं, पण त्या 100वा व्यक्ती जो आहे त्यालाच नाही सांगायचं. काय फायदा आहे? काहीच फायदा नाही. अरे ज्याच्याकडं ज्यानं पाप केले त्याची सुधारणा झाली पाहिजे. 99 व्यक्तीकडे जाऊन जे त्याच्यासाठी चांगले त्यांच्यासाठी पण नातं त्याचं बिघडतं. म्हणून जर तुम्ही कोणाच्या विरोधात गेला असेल, कोणी तुमच्या विरोधात गेला असेल, मत्ते 18चं तत्व विसरायचं नाही. कळलं का? विवाह आणि परिवाराविषयी शिकत असताना आपण म्हणालो घरातली भांडणं घरात ठेवायची. भिंतीला पण कान असतात असं बोलतो. कारण की का? तो व्यक्ती आज ऐकून घेईल, पण उद्या तोच व्यक्ती म्हणेल बाबा तुझ्या घरात काय होतं ते मला माहिती. म्हणून आपण हे पण शिकलो असेल, मला आठवत नाही, जर सांगितलं नसेल तर आता सांगतो. जर पती आणि पत्नीमध्ये भांडणं असतील तर आई वडिलांना पण त्याच्यामध्ये आणायचं. का हो? शिकलो आपण. बाहेरचे लोक आपण त्या परिवारामधले भांडणामध्ये आणायचं नाही. का? कारण ते अजून जास्त दुसरी गोष्ट म्हणजे पुरुष असेल तर पुरुषाची बाजू घेईल, स्त्री असेल तर स्त्रीची बाजू घेईल. उदाहरण दिलेलं आठवतं का? म्हणून घरातल्या गोष्टी घरात ठेवायच्या. पण जर काय मिळतच नसेल वस्तू किंवा एखादं साधन, तर मग एक विश्वासू माणूस शोधायचा जो तुमच्या गोष्टी ऐकून तुम्हाला योग्य तो सल्ला देईल. फार महत्वाची गोष्ट. तर देवाचं वचन म्हणतं ह्या ठिकाणी की येशू ख्रिस्तानं काय केलं? सर्व लोकांच्या पापाची क्षमा केली आणि ज्या व्यक्तीचं जे पाप आहे ते त्याला सांगितलं. सर्वांसमोर उघड केलेलं नाही. बरोबर. म्हणजे थोडक्यात काय? हे सगळं पूर्ण झालं म्हणजे ज्या दृष्टिकोनातून येशू ख्रिस्त या भूतलावरती आला होता ते सर्व दृष्टिकोन या ठिकाणी पूर्ण झाले. बर. आता ह्या ठिकाणी आणखीन एक गोष्ट पूर्ण. कोणती गोष्ट पूर्ण? की ज्यावेळेस आदम आणि हवेनं पाप केलं त्यावेळेस सत्ता जी आहे ती येशू ख्रिस्तापासून काढून सैतानाच्या हातात देण्यात आली. कोणी दिली ती? आदम आणि हवेनं. का? कारण की त्यांनी सैतानाला निवडलं, फळ खाल्लं आणि सैतानाला निवडलं. मग सैतान म्हटला की आता हे जग जे आहे ते माझं आहे. म्हणून योबच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस देवाची पुत्र देवासमोर प्रगट होण्यासाठी दर्शन देण्यासाठी गेले त्यावेळेस कोण गेलं? सैतान पण गेला. कुठला प्रतिनिधी म्हणून गेला? पृथ्वीवरचा प्रतिनिधी. हा तो प्रतिनिधी झाला. आदम आणि हवेनं पाप केलं आणि सत्ता त्याच्या हातामध्ये दिली. मग आता येशू ख्रिस्तानं येऊन पापासाठी मरण पावून ती सत्ता परत मिळवायची. मग येशू ख्रिस्तानं ज्यावेळेस ती सत्ता परत मिळवली त्यावेळेस म्हटला येशू ख्रिस्त की आता ही सत्ता जी आहे ती परत मिळालेली आहे. हे पूर्ण झालं आहे. महत्वाच्या गोष्टी. हे पूर्ण झालं. हे 3 शब्द, इट इज फिनिश, 3 शब्द आहेत. भरपूर गोष्टी आपण 1 वर्ष त्या गोष्टीविषयी शिकू शकतो. पण ज्या गोष्टी लिहिलेल्या नाहीत त्या गोष्टीकडे लोकांचं लक्ष.
कोणती गोष्ट? बरेच लोक म्हणतात की पित्याने त्यांना जी कामगिरी दिली होती पृथ्वीवरती जाऊन मरण घेण्याची किंवा पाप घेण्याची, तर ती कामगिरी त्या ठिकाणी क्रूसखांबावरती पूर्ण झाली असं येशू ख्रिस्त म्हणत असते. पण आज काळ अर्थ त्याचा की हे पूर्ण झाले, याचा पूर्ण अर्थ काय आहे? हा बरं ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय, ती सत्ता जी आहे ती सत्ता सैतानापासून काढून घेऊन परत येशू ख्रिस्तानं ती काय केलेली आहे, आपल्याकडं आणलेली आहे. बरं आता जरा लक्ष देऊया. आता हे कधी कसं कळालं आपल्याला? योहानाचा 12वा अध्याय 31 वचन. नाहीतर तुम्ही म्हणाल ब्रदर शैलेश स्वतःच सांगते. योहानाचा 12वा अध्याय 31 वचन. 12:31. आता या जगाचा न्याय होतो. आता म्हणजे कधी? म्हणजे ज्यावेळेस येशू ख्रिस्त मरण पावायचा होता त्यावेळेस. आता हा जगाचा काय होतो? न्याय होतो. न्याय होतो. म्हणजे न्याय निवाडा आहे तिथे, पण कोणत्या गोष्टीचा? पुढे आता या जगाचा अधिकारी बाहेर टाकला जाईल. अधिकारी म्हणजे ह्या जगाचा अधिकारी होता. तो कोण होता? सैतान होता. आणि येशू ख्रिस्त म्हटला आता मी न्याय करण्यासाठी आलोय. पण कोणाचा न्याय? बाबा आता ह्या जगाचा अधिकारी कोण होईल याचा मी न्याय करण्यासाठी आलेलो आहे. आणि ज्यावेळेस मी मरण पावेल, ज्यावेळेस मी बलिदान करेल, त्यावेळेस न्याय निवाडा होईल आणि ह्या जगाचा अधिकारी ठरवला जाईल. बर पुढे. आणि मला पृथ्वीपासून उंच केले तर मी सर्वांना माझ्याकडे आकर्षून घेईन. बर म्हणजे ह्या ठिकाणी येशू ख्रिस्ताने सांगितलं की जर मी वधस्तंभावरती प्राण देईल तर सत्ता जी सैतानाची आहे ती सत्ता सैतानाकडून माझ्याकडं परत घेतली जाईल. चांगली गोष्ट आहे ना? जर सैतान आता बर ठीक आहे. मग त्याचा अर्थ असा का की सैतान आता कार्यरत नाही आहे भूतलावरती? जास्त प्रमाणात. बरोबर आहे, जास्तच करत आहे का? सत्ता काढून घेतली. बरं आणखी काय? म्हणजे त्या ठिकाणी फक्त सत्ता काढून घेतली, त्या ठिकाणी सैतान नष्ट झाला का? नष्ट कधी होईल? प्रगटीकरण 12:12 सांगतं हा की तो हारला म्हणून तो अधिक संतापाने पृथ्वीवर आणि समुद्रावरती आला. बर अधिक संतापलाय. 12:17 मध्ये 12:17 मध्ये लिहिलंय की तो आणखीन जास्त क्रोधित होऊन जे लोक आज्ञा पाळतात आणि येशू ख्रिस्ताची साक्ष देतात त्यांच्या विरुद्ध लढायस निघून गेला. वाचूया का? वाचा. प्रगटीकरण 12:17 हे वाचलेलं आहे वचन. कधी वाचलं होतं कोण सांगेल? त्यावेळेस सगळेच जवळपास होते. अजगर म्हणजे सैतान, स्त्री म्हणजे कोण? मंडळी वरती रागावला. तेव्हा अजगर स्त्रीवर रागावला हा. आणि देवाच्या आज्ञा पाळणारे येशूविषयी साक्ष देणारे तिच्या संतानापैकी बाकीचे जे लोक होते त्यांच्या बरोबर लढाई करण्यास तो निघून गेला. लढाई करण्यास निघून गेला. मग त्यांच्याच विरोधात का? का त्यांच्या विरोधात? कारण की बाकीचे जे आहेत ते आज्ञा पाळत नाहीत, येशू ख्रिस्ताची साक्ष देत नाहीत, ते त्यांचेच आहेत, म्हणजे त्यांच्या बाजूला आहेत. म्हणजे थोडक्यात काय फसवले गेलेले. पण येशू ख्रिस्त म्हणतो की ह्या ठिकाणी आता सैतानाकडे कमी वेळ आहे आणि त्या कमी वेळेमध्ये तो काय करत आहे? जेवढे किती लोक माझ्याकडे येतील त्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही मी पण तेच करत आहोत. जर सैतानाकडे वेळ कमी आहे, आपल्याकडे जास्त आहे का? तेवढीच वेळ. त्याला पण तेवढीच वेळ, आपल्याला पण तेवढीच वेळ. येशू ख्रिस्त येणाऱ्या वेळेमध्येच येणार आहे. मग आपल्या पुढे पण कमी वेळ आहे, त्याच्याकडे पण कमी वेळ आहे. म्हणून आपण काय करायचं? जेवढे लोक सत्यात येतात तेवढे ओढून घ्यायचे. म्हणून मी सांगितलं तुम्हाला झूम मीटिंग वरती सगळे रविवारचे मंडळीतले लोक एक संदेश दिला की आमेन, हालेलुया, काय काय काय, साधा संदेश जरी दिला तर खुश. कारण की का? सत्य नाहीये. मी फक्त त्यांना पवित्र शास्त्राच्या बाहेर जाऊन एकही वचन पवित्र शास्त्रातलं न उघडता त्यांना मी दाखवलं की ह्या जगाचा निर्माण करता देव आहे. ह्या जगामध्ये देव आहे. बायबल न उघडता त्यांनी कधी असं संदेश ऐकलंच नाही. त्यांचं काय? बायबल उघडायचं, ख्रिस्ती लोक आहे, ख्रिस्ती लोकांकडे जायचं. नास्तिकाकडे गेल्यावर काय करणार? तो बायबल मधून ऐकणार आहे? तो कोणत्याच ग्रंथावरती विश्वास ठेवत नाही, कोणत्याच देवावरती विश्वास ठेवत नाही. मग बायबल बंद करून बाबा बायबलच्या बाहेर तुला मी दाखवतो की ह्या जगामध्ये देव आहे.
बोलायला कळालं का? म्हणून होता तेवढा प्रयत्न करून लोकांना सत्यामध्ये आणण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण की बहुतांश लोकांना हे सत्य माहित नाही. लोकांना वाटतं इथं संपलं म्हणजे सगळं इथंच संपलं, जेव्हा की येशू ख्रिस्त म्हणतो की नाही, तसं नाही. बर, आता प्रकटीकरण 12:8 वाचूया. 7 माफ करा 7. मग स्वर्गात युद्ध सुरू झाले. मिखाएल व त्याचे दूत अजगरा बरोबर युद्ध करण्यास निघाले आणि त्यांच्या बरोबर अजगर व त्याचे दूत लढले. 8 वचन. तरी त्यांचे काही चालले नाही आणि स्वर्गात त्यांचे ठिकाणही उरले नाही. बर, म्हणजे थोडक्यात त्यांना खाली टाकण्यात आलं. बरोबर, खाली टाकण्यात आलं. मग सैतान काय म्हणाला, बाबा आता ही सत्ता जी आहे ती माझी आहे. पण येशू ख्रिस्तानं वधस्तंभावरती प्राण देऊन सैतानाला दाखवलं की बाबा आतापर्यंत तू अधिपती होतास, अधिकारी होतास, आता नाहीस. म्हणजे त्याचा न्याय फक्त काय झाला की अधिकार जे पद आहे ते पद फक्त सैतानाकडून हिसकावून घेतलं आणि स्वतःकडे ठेवलं. पण सैतान नष्ट झाला का? नाही. सैतान नंतर म्हणजे प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये सैतानाला काय केलं जाईल? नष्ट केलं जाईल. पण तोपर्यंत तो जिवंत आहे आणि तोपर्यंत तो काय करेल? आपल्यावरती मोह, त्रास, संकट टाकण्याचा प्रयत्न करेल. स्वर्गात ही परिस्थिती काय झाली? जर स्वर्ग एवढा पवित्र होता, देव होता, पुत्र होता. हा चांगली प्रश्न आहे की स्वर्गाच्या राज्यामध्ये जिथं शांती आहे, प्रेम आहे, त्या ठिकाणी बंड का व्हावा? ज्यावेळेस देवाने स्वर्गाला निर्माण केलं त्यावेळेस त्यांना स्वातंत्र्य दिलं. कशाचं स्वातंत्र्य? बरं आणि वाईट जे आहे त्याची निवडण्याचं स्वातंत्र्य. स्वर्गामध्ये वाईट जरी नसलं तरी देखील देवाच्या इच्छानुसार चालायचं का नाही हे स्वातंत्र्य देवाने स्वर्गदूतांना आणि मनुष्याला सर्वांना दिलेलं आहे. बरोबर. आता सैतानाला कोणी भुरळ टाकली? लुसिफर त्याचं नाव. स्वर्गाच्या राज्यामध्ये सैतान नाव नव्हतं, लुसिफर नाव. लुसिफर म्हणजे काय? हा, प्रकाशवान. बर, मॉर्निंग स्टार. मग त्याचं नाव सैतान कधी पडलं? ज्यावेळेस त्यानं बंड केला, ज्यावेळेस त्याला खाली टाकण्यात आलं त्यावेळेस त्याचं नाव सैतान असं पडलं. सैतान म्हणजे काय? जुनाट साप, जगाला ठकवणारा, अजगर, दियाबल, इब्लिस, हे सगळे नावं सैतानासाठी लागू आहे. पण ज्यावेळेस सैतानाला निर्माण केलं होतं त्यावेळेस यशाच्या पुस्तकामध्ये लिहिलंय आणि एझेकियलच्या पुस्तकामध्ये लिहिलंय की इतके सारे मौल्यवान रत्न, इतके सारे चांगल्या चांगल्या गोष्टी सैतानामध्ये टाकल्या होत्या. आणखीन जास्त गोष्ट जर सैतानामध्ये टाकली असती की सैतान देव, एवढा जवळ सैतान देवाच्या होता निर्मितीमध्ये. अजून थोड्या जर गोष्टी देवानं सैतानामध्ये ठेवल्या असत्या, सैतान देव म्हणजे लुसिफर देव झाला असता. पण निर्मिती ती निर्मितीच आणि निर्माण करता तो निर्माण करताच, म्हणून त्याच्यामध्ये थोडा फरक आहे. पण त्यावेळेस सैतानाला पण मुभा देण्यात आली होती की बाबा तू काय करू शकतोस? निर्णय घेऊ शकतोस. म्हणून सैतानाला कोणी फसवलं नाही. सैतान, जर तुम्ही जुन्या करारामध्ये एझेकियल आणि यशाचं पुस्तक वाचलं तर त्या ठिकाणी लिहिलंय तो त्याच्या रूपामुळे, त्याच्या बुद्धीमुळे भ्रष्ट झाला. गर्व, त्याच्यामध्ये गर्व आला. आणि त्याच सैतानानं ज्या वेळेस तिला भुलवलं, पापात टाकलं, तेच गुण स्त्रीमध्ये उतरले. म्हणून स्त्रियांना आज सुंदरतेविषयी गर्व आहे. तेच परत प्रश्न येतो की गर्व का आला तिथे? का गर्व आला? तर त्याला म्हणतात मिस्ट्री ऑफ इनिक्विटी, पापाचं रहस्य. जेवढं आपल्याला माहित आहे तेवढंच आपण बोलू शकतो. रहस्य म्हणजे काय? ज्या गोष्टी सांगल्यात तेवढंच आपल्याला माहिती, पण ज्या गोष्टी माहित नाही ते देवच सांगेल आपल्याला पुढे गेल्यानंतर की तिथं का तो गर्व आला. कळालं का? म्हणून जर आज लोकांमध्ये तो गर्व आहे तर का गर्व आहे? खूप लोक काय 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 करतात, मी एवढं शिकलोय, माझ्याकडे PhD आहे, मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे,
मी ह्या कंपनीमध्ये त्या कंपनीमध्ये काम करतो, गर्व कुठून आला तो गर्व? फळ खाल्लं गर्व आला. इथं सुरुवात नाही झाली ती. आजही तो स्पष्ट आहे ना, म्हणजे गर्व ऑटोमॅटिक आहेच ना. मी जे काय आहे नाही, गर्व सगळ्यांनाच येत नाही ना, काही लोक निवडतात. म्हणजे गर्व सगळ्यांनाच येणं गरजेचं नाही. काही लोक मी बघितले फार मोठ्या हुद्द्यावर आहेत, फार नम्र आहेत. एक उदाहरण तुम्हाला पण माहिती आहे, सांगा. बर ठीक आहे, इथलेच. बर ठीक आहे, आणखी कोण? जेसन इस्रायल पास्टर. बर ठीक आहे, चांगली गोष्ट. आणखी कोण असेल? चांगली गोष्ट. डॉक्टर APJ अब्दुल कलाम, नम्र व्यक्ती. आणखी कोण? जे सर्व जग जवळपास म्हणते की ते नम्र होते. हा बर ठीक आहे, आणखी कोण? बर ठीक आहे, अहो सगळ्यांना माहिती ना. बर नाही, दैनंदिन जीवनामधली गोष्टी सांगत आहे. नम्र, गर्व नव्हता त्यांच्यामध्ये, जेवढं मला माहिती आहे. बाबा आमटेवर त्याने खूप लोकांना. बरं आणखी कोण? माननीय श्री रतन टाटा. सगळ्यांनी मानलं का? सगळ्यांना माहिती आहे. गर्व का नाही? कुठे शिकले? दीदी तुम्ही सांगा, कुठे शिकले रतन टाटा? हा कुठं? हा IT. दादा तुम्ही सांगा, नाही तर पुढच्या आठवडी सांगा, कुठं शिकले? बर काय शिकले? अरे रे, फार वाईट परिस्थिती. बर ठीक आहे. इथं देवानं ज्यावेळेस स्वर्गदूतांना किंवा मनुष्याला निर्माण केलं, त्यावेळेस त्यानं यंत्रमानव निर्माण केले आहेत. यंत्रमानव म्हणजे रोबोट. यंत्रमानव निर्माण केले नाहीत. आपल्याला इच्छा आहे की बाबा चांगलं आणि वाईट कुठल्या मार्गाला जायचं, तो आपण निर्णय घेऊ शकतो. म्हणून देवानं ज्यावेळेस निर्णय घेण्याची मुभा दिली, त्यावेळेस सैतानानं स्वतः मी देव आहे, मी सिंहासनावरती बसेल असं सैतान म्हणाला. पण देव म्हणाला की ते सिंहासन माझं. म्हणून त्याला खाली टाकण्यात आलं. मग त्यानं सत्ता ह्या जगावरती चालवली. पण इथं देखील तो पराजित झाला. कुठं? क्रूस खांबावरती तो पराजित झाला. कारण की अधिकार जो सैतानाकडे होता, तो येशू ख्रिस्ताने खंडून आपलं बलिदान करून तो अधिकार परत मिळवलेला आहे. आज कोण बलिदान करून अधिकार मिळवतं का? ज्या गोष्टी गमावलेल्या आहेत त्या गोष्टीचा अधिकार मिळवतं का कोण? विचार करून सांगा. जो अधिकार त्यांनी गमावलेला आहे, प्राण द्यावं लागलं तरी चालेल, पण तो अधिकार आम्हाला पाहिजे. कुठं होतं का असं? नाही होत. कुठं? संपत्तीमध्ये. बरं आणखी कुठं? चुकीच्या मार्गाने नाही, बरोबर योग्य मार्गाने. आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये. अहो विचार करायचा. स्वातंत्र्य देश ज्यावेळेस करण्यात आला, त्यावेळेस हे जे देश होता तो कोणाचा होता? भारतीयांचा होता. म्हणून त्यांनी लढा दिला आणि प्राण जरी गमावले तरी चालेल, पण आम्हाला आमचा अधिकार परत पाहिजे. प्राण जाय पर वचन ना जाय. तर असा अधिकार येशू ख्रिस्ताने फक्त भारतासाठी नाही, पूर्ण जगासाठी. आपण किती मान सन्मान येशू ख्रिस्ताला दिला पाहिजे. एक देश असेल तर आपण समजू शकतो, पण पूर्ण जग. आणि पूर्ण जग म्हणजे फक्त त्या काळाचं नाही, आदामापासून शेवटचं लेकरू जे जन्माला येईल त्या सगळ्यांसाठी प्राण देऊन येशू ख्रिस्तानं तुम्हाला आणि माझ्यासाठी एक मार्ग मोकळा केलेला आहे. आणि तो येशू ख्रिस्त म्हणतो, जो कोणी, आता योहान 3:16 बरोबर आहे, जो कोणी माझ्यावरती विश्वास ठेवून माझ्या पाठीमागं चालत येतो, माझ्या इच्छेनुसार चालतो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त. तर येशू ख्रिस्तानं पुढं काय केलं हे जर शिकायचं असेल, पुढच्या आठवडी 7 वाजता. परमेश्वर आपला सर्वांचा आशीर्वाद. थँक्यू.